ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीमधील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आले। याच पार्श्वभूमीवरती आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत खोचक टिप्पणी केली। सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि आज लगेच अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला यश आल्याचं पाहायला मिळालंय, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे। हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधी सुद्धा अगदी राहुल कनाल असतील, यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर साहेब असतील, भावना गवळी असतील, या काही चित्रविचित्र लोक आहेत, अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता। त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली, त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा।